गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता 12 वाजलेले आहे एक्झॅक्टली आणि बाहेर गरमी पण खूप आहे. सो आई जेवण बनवलं जाणार आहे. सो त्याच्यामुळे तिचं म्हणणं होतं की आज ती ताकाची कढी बनवते, ज्याला आम्ही बटर मिल्क म्हणतात ना, त्याची कढी बनवणार आहे. सोपी साधी असते लाईक, आणि ह्या क्लायमेटमध्ये ती खूप चांगली असते. सो ताकाची कढी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार, हे आहे ताक, ज्याला बटर मिल्क म्हणतात. मग साखर घेतलेली आहे, हळद आहे, हा हिंग, कढीपत्ता, मोहरी, मिरची आणि हे सगळं साहित्य घालून लाईक आपण कढी बनवणार आहे ताकाची. सो याला रुईने आता लाईक असं हे करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे लाईक त्याच्यामध्ये लम्स नसायला पाहिजे. मी गरमीन बरी नो कढी गरमी थंड 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 नो. थंड. सो ही बघा आई, आणि आता चला जाऊया आम्ही बनवायला. तो तुम्हाला आमची पद्धत दाखवतो कशा प्रकारे बनवतो. आणि माझी ऑल टाईम फेवरेट आहे गरमीच्या सीझनमध्ये. सो चला जाऊया, कशी करतात ती बघूया. सो हे बघा पातेलं ठेवलेलं आहे, आता त्याच्यामध्ये आई तेल घालून घेणार आहे. हे बघा तेल तापलेलं आहे, आता त्याच्यामध्ये मोहरी घालून तडतडायला द्यायची. ही बघा मोहरी तडतडली आहे, आता त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. कढीपत्ता घालून घ्या. हळद, आणि हिंग. आता त्याच्यामध्ये ताक घालून घेणार आहोत, बटर मिल्क. थोडी लोक त्याच्यामध्ये बेसन पण टाकतात, आम्ही नाही टाकत बेसन. साखर घालून घेत आहे. आणि याला आता चांगलं मिक्स करून घ्या. त्याला जास्त उकळी वगैरे काढायची नाहीये. आता याच्यामध्ये मीठ घालून घ्या आणि त्याला आता चांगलं मिक्स करून घ्या. याला बॉईल यायला नाही द्यायचं आहे आपल्याला. सो आता याच्यामध्ये ओली कोथिंबीर घालून घ्यायची लास्ट मध्ये आणि गॅसला बंद करून घ्यायचं. सो ही बघा ताकाची कढी बनवून रेडी आहे. ही बघा ताकाची कढी बनवून रेडी आहे. तुम्ही कशी बनवता ताकाची कढी हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सो आईने आता ताकाची कढी वगैरे बनवलेली आहे आणि अजून टाइम आहे जेवायला वगैरे. सो क्लायमेट थोडं दमट झालेली आहे बाहेर, आणि गरमी वाढलेली आहे. का त्या दिवशी पाऊस पडला, काल वगैरे काही नाही पडला पाऊस. सो आणि ना पाय आज दुखत नाही आहे माझं, सांगायचं म्हटलं तर पाय दुखत नाही आहे, पाय ठीक आहे. सो परवा जायचं आहे आपल्याला ते प्लास्टर काढायला आणि बघणार कसं काय वाटते, कारण मी खूप एक्सायटेड आहे प्लास्टर काढतो त्यामुळे. खूप दिवस झालेला, एक तर 20 दिवस होणार परवा. सो बघूया, काढून घेतो तो, आणि जर चांगलं झालं तर मग मी कामाला वगैरे जाणार. असं राहून मला कंटाळा आला घरात. आईला घामाला किचन मध्ये काम करून, ती आली बाहेर. काल जो व्हिडिओ ॲक्वेरियम क्लिनिंगचा टाकलेला ना, त्याला व्ह्यूज जास्त नाही आले, बट कन्सिस्टन्सीमुळे मला तो टाकावा लागला. कारण काल आमच्या इकडे ना वर्धापन दिवस होता. माझा पाय ठीक नसल्यामुळे मला जायला भेटलं नाही, आणि आईला मी सांगितलं थोडे शूट मिनिंग व्हिडिओ वगैरे काढून घेऊन ये, तर तिला नाही जमलं ते काढायला. सो त्यामुळे माझ्याकडे काही कंटेंटच नव्हतं टाकायला. सो त्यामुळे मी ॲक्वेरियम क्लिनिंगचा व्हिडिओ केला.
बट मला कळालं की लोकांना ते आवडत नाही. लोकांना लाईक स्वयंपाक करताना बघायला आवडतं किंवा घरचं रुटीन हे आवडतं बघायला. सो त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ मी शूट केला आहे, जो आज येणार आहे तुमच्याकडे. सो हो. आणि मला ना कंटेंट क्रिएशन करायला आता खूप आवडायला लागलेलं आहे. आधी मी ना कॅमेरा फेस करायला पण घाबरायचो. लाईक लोक काय बोलणार, लोक कसं बघतील माझ्याकडे, लोक काय विचार करणार, याच्या विचारातच मी थांबलो होतो आणि कधी स्टार्ट पण नाही केलं. पण आता स्टार्ट केलेलं आहे, सो मला थांबायचं नाही आहे. जर तुम्ही पण स्टार्ट करायला बघताय तर तुम्ही स्टार्ट करू शकता. जर मी करू शकतो तर तुम्ही करू शकता. माझी ॲक्च्युअल मराठी लँग्वेज नाही आहे. मी कोंकणी बोलतो आहे घरात. सो मी लाईक मराठीमध्ये कंटेंट करतो. आणि मला आवडतं मराठी बोलायला. सो एवढी परफेक्ट नाही येत आहे, बट मी ट्राय करतो. आणि मला एडिटिंग पण येत नाही आहे परफेक्ट करायला. बट मी ट्राय करतो. मी शिकतो यूट्यूबवरती व्हिडिओज बघून. कारण यूट्यूब आता एवढा मोठा झालेला आहे की तिकडे एक जर तुम्ही शब्द मारला तर सगळ्या गोष्टी येतात आपल्याला पाहिजे त्या. सो त्याच्यामुळे मी एडिटिंग्स पण शिकतो आहे. लाईक आता हा माईक ऑर्डर केला मी, कारण आधी व्हॉईस क्वालिटी चांगली नव्हती. सो त्याच्यामुळे माईक ऑर्डर केला, जेणेकरून व्हॉईस क्वालिटी चांगली राहणार. आणि मी पण या गोष्टी शिकतो आहे थोड्या थोड्या. तुमच्याशी शेअर करायला मला आवडतं, कारण माझी जी जर्नी आहे ती तुम्हाला दाखवायची आहे. मी कुठे होतो आणि कुठेपर्यंत पोचलेलो आहे आता. सो हे तुमच्याशी शेअर करायचं आहे. मी कशी प्रोग्रेस करतो आहे माझ्या लाईफमध्ये. आणि पाय ठीक झाल्यानंतर, कामाला गेल्यानंतर मला तुम्हाला कामाचे पण ब्लॉग येणार आहे माझे. लाईक मी काय काम करतो, कुठे जातो, हे सगळं तुम्हाला कळणार त्या ब्लॉग्समध्ये. सो तोपर्यंत थोडा पेशन्स घ्या आणि हे ब्लॉग्स बघा माझे. सो ह्या ब्लॉग्सना माझा सपोर्ट करा आणि पेशन्स ठेवा. हे बघत राहा माझे व्हिडिओज, मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आता, कारण मी यूट्यूबमध्ये ग्रो करायला स्टार्ट केलेलं आहे. आता मला व्ह्यूज पण येत आहेत, थोडे लोक बघत आहेत. लाईक 100 लोक बघत आहेत. मी त्याच्यात खुश आहे, कारण तेच जर मला तुम्ही 100 लोकांशी जाऊन बोलायला लावलं तर माझ्याकडे तेवढी ताकद नाही की मी त्यांच्याशी बोलणार जाऊन. पण ह्या व्हिडिओद्वारे मी बोलू शकतो, तर मी खूप खुश आहे. आणि आई पण मला सपोर्ट करते ह्याच्यात, रेसिपी दाखवण्यात, हे ते सगळं. लाईक मग मी त्याच्यात पण खुश आहे. त्याचा विचार आहे की तुम्ही पण यूट्यूबवरती यायला बघताय तर तुम्ही आजच स्टार्ट करा. मिनिंग थोडं थोडं स्टार्ट करा. ते तुमच्याकडून होते त्याप्रमाणे स्टार्ट करा. आणि व्हिडिओ पोस्ट करायला लागा. तुम्हाला लगेच दिसणार नाही तुम्हाला चेंजेस, पण थोड्या वेळाने ते चेंजेस दिसायला लागणार. सो त्यामुळे तुम्ही व्हिडिओज कंटेंट करायला स्टार्ट करा आणि रोज पोस्ट करा. रोज लाईक विदाऊट फेल पोस्ट करा, जेणेकरून यूट्यूबला तुमची सवय होणार आणि तो लोकांपर्यंत तुमचा कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. सो याच मोटिव्हने मी पण स्टार्ट केलेलं आहे. आणि तुम्ही जाऊन माझ्या आधीचे व्हिडिओज आणि आताचे व्हिडिओज बघू शकतात, किती इम्प्रूव्ह झालेले आहे, काय काय केलेलं आहे मी, ते तुम्हाला दिसणार. सो त्यामुळे मागे नका राहू की लोक काय विचार करणार, लोक काय बोलणार, ह्याचा विचार नका करू. तुमचं तुम्ही कंटेंट स्टार्ट करा. लोक म्हणायलाच आहे. आणि जेव्हा तुम्ही एक शिखर गाठणार ना, जेव्हा तुम्ही एक पायरी ओलांडणार, तेव्हा तुमच्याकडे लोक तीच येणार आणि म्हणणार, हसणारी लोक जी आहेत ती येणार आणि म्हणणार की हां, तुम्ही चांगलं केलं. सो तुमचा विचार करा आणि तुम्ही व्हिडिओज बनवायला सुरुवात करा. आधी मला पण ही सवय होती की लोकांचा विचार करत होतो, आणि त्यामुळे मी व्हिडिओज शूट नाही करत होतो. आणि आता मी करायला स्टार्ट केलं, तर मला आता लोक काय विचार करतात याचं नाही पडलेलं आहे. सो तुम्ही पण स्टार्ट करा. जशी तुम्हाला आईने ताकाची कढी दाखवली आहे ती करून नक्की बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. टिल देन, बाय बाय, टेक केअर.